ज्याच्या शौर्याने जगज्जेत्या सिकंदराच्या विजयरथाला खीळ बसली. हो, ही गोष्ट आहे त्याच झेलम पुत्राची, ज्याला लोक पुरु अथवा पुरुषोत्तम म्हणतात, पण सिकंदर ज्याला म्हणाला महान राजा पोरस. सिकंदर फारसी दस्तऐवजानुसार एस्कंदरे मकदूनी अर्थात मॅसिडोनियाचा अलेक्झांडर, किंवा हिंदी आणि उर्दू भाषेनुसार सिकंदरे आझम, ज्याला एरिस्टॉटल सारख्या विश्वविख्यात गुरूंनी प्रशिक्षण दिले आणि ज्याने अवघ्या 20 वर्षात मॅसिडोनियाची सत्ता काबीज केली. त्याच सिकंदराला भारत भूमीत प्रवेश करताच एका तीव्र संघर्षाला सामोरे जावे लागले आणि ते तुफान होते पोरस. या काळात भारत 3 मोठ्या भागात विभागला होता. पहिल्या भागात तक्षशिलेचा राजा अंभी, याच्या राज्यात सिंधू नदीच्या पश्चिमेकडील राज्ये होती. दुसऱ्या भागात पोरस अर्थात पुरू, याच्या राज्यात सिंधू नदीच्या पूर्वेकडील राज्य होती. आणि तिसरा भाग म्हणजे गंगेच्या खोऱ्यातील प्रबळ मगध राज्य. तक्षशिलेचा राजा अंभी आणि झेलम आणि चिनाब या नद्यांदरम्यान राज्य करणारा पोरस, हे दोन्ही प्रबळ राजे होते. पण या दोघांचं एकमेकांसोबत अजिबात पटत नव्हतं. यांच्यात नेहमी संघर्ष होत आणि हे दोघे एकमेकांना राज्यविस्ताराच्या धोरणातील अडथळे मानत. सिकंदराने सिंधू नदी पार केल्यानंतर लगेच राजा अंभीने सिकंदराची भेट घेतली आणि त्याची शरणागती पत्करली आणि त्याला 3000 बैल, 10,000 मेंढ्या आणि 30 हत्ती आणि यासोबत बऱ्याच वस्तूंचा नजराना भेट दिला. राजा पोरस पूर्वेकडे आपल्या सीमाचं विस्तार करत आहे याची जाणीव अंभीला होती. त्यामुळे पोरसचा पराभव करण्यासाठी अंभीने सिकंदराशी हात मिळवला. सिकंदराने आपल्या एका दूताकरवी शरणागती पत्करण्याचा निरोप पोरसकडे पाठवला. राजा अंभी आणि पोरस यांच्या सीमेवर झेलम नदी होती, जिचे प्राचीन नाव वितस्ता होते. एकदा जूनचा महिना लागला आणि नदी दुथडी भरून वाहू लागली की ग्रीक सैन्याला नदी ओलांडणे अशक्य होईल आणि आपण पैल तीरावर सुरक्षित राहू याची जाणीव पोरसला होती. त्यामुळे सिकंदराला आव्हान देत राज्याच्या सीमेवर सशस्त्र भेटण्यास निरोप पाठवला आणि यातूनच इसवी सन पूर्व 326 साली सुरू झाली झेलम नदीच्या काठची एक लढाई, झेलमची लढाई अर्थात बॅटल ऑफ हिडास्पेस. पोरसचा निरोप मिळाल्यानंतर सिकंदराने वायव्य भारतात क्षत्रपदी फिलिप याची नियुक्ती केली आणि आपले मुख्यालय पुष्कलावती अर्थात आजचे पेशावर येथे नेले आणि अंभीच्या तक्षशिला राज्यात एक सैन्याची तुकडी पाठवली आणि आपला मोर्चा पोरसकडे वळवला. अंभीच्या सैन्यासह सिकंदराचे सैन्य झेलम नदीपर्यंत पोहोचले होते. ठरल्याप्रमाणे पोरसही नदीच्या काठावर आपल्या सैन्यासह हजर होता. नदीला त्यावेळी पूर आला होता. पोरसने पूंछ आणि नौशेरा भागातील अभिसार जमातीच्या लोकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांनी आधीच सिकंदराची शरणागती पत्करली. रावी नदीच्या परिसरात राहणाऱ्या पोरसच्या एका आप्तानेही पोरसची मदत करण्यास नकार दिला. अशा प्रकारे चोहो बाजूंनी कोंडी झाली असतानाही परिणामांची तमा न बाळगता पोरसने अलेक्झांडरशी मुकाबला करण्याचा निर्णय घेतला. नदीच्या काठावरील पोरसच्या सैन्याला पाहून सिकंदराच्या सैन्यातील सेनापतींना आश्चर्याचा धक्काच बसला. पोरसच्या सैन्यात 30,000 पायदळ, 4,000 घोडेस्वार आणि 200 हत्ती होते. मध्यभागी असलेल्या पायदळाच्या समोर पोरसने हत्तींची एक अभेद्य भिंतच निर्माण केली होती. हत्तींसोबत लढणे सिकंदराच्या सैन्याला नवे होते, पण भारतीय उपखंडात काही काळ व्यतीत केल्याने त्यांना हे अपेक्षितही होते. पायदळाच्या दोन्ही बाजूला घोडेस्वार होते आणि त्यांच्या बाजूला रथ ठेवण्यात आले होते. दोन्ही सैन्य झेलम नदीच्या काठावर उभे होते. 2 आठवडे त्यांच्यात एकही चकमक झाली नाही. सिकंदराचे सैन्य नदी पार करण्याच्या एका सुरक्षित मार्गाच्या शोधात होते. नदी काठच्या दलदली नगर त्यांना उथळ पाण्याचा एक प्रवाह आढळला, पण तो मुख्य छावणीपासून 27 किलोमीटर अंतर दूर होता. एका अंधाऱ्या रात्री भर पावसाची संधी साधून सिकंदराचे 11,000 सैन्य नदी पार करून गेले.
त्या अंधाऱ्या रात्री पावसाची संततधार असल्याने पोरसचे सैन्य काहीसे गाफील राहिले. पोरसच्या हे लक्षात आल्यावर त्याने 2000 घोडेस्वारांसोबत 121 रथांसह आपल्या पुत्राला तेथे पाठवले. भारतीय सैन्याने युद्धात रथांचा वापर केला होता आणि हे रथ पावसात चिखलात रुतून बसले आणि त्यामुळे ग्रीक सैन्याशी 2 हात करणे पोरसच्या सैन्याला महाग ठरले. या युद्धात पोरस पुत्राचा पराभव झाला. पोरस पुत्रावर मिळवलेल्या विजयामुळे ग्रीक सैन्याचे मनोधैर्य उंचावले गेले. पोरसच्या सैन्यापेक्षा ग्रीक सैन्य युद्धसामग्री, शस्त्रास्त्रे या सर्वांमध्ये वरचढ होते. काळजी होती ती फक्त पोरसच्या हत्तींची. पोरसच्या हत्तींना पाहून ग्रीक घोडे बिथरतील असे सिकंदराला आणि त्याच्या सेनापतींना वाटत होते. म्हणून त्यांनी पोरसच्या सैन्याच्या दुतर्फा असणाऱ्या रथांवर हल्ले चढवले. ग्रीक तीरंदाजांनी हत्तीचे शिरसंधान केले आणि महुतांना ठार मारण्यास सुरुवात केली. या हल्ल्याने पोरसच्या सैन्यातील हत्ती बिथरले आणि मागे फिरले आणि पोरसच्याच सैन्याला चिरडून जाऊ लागले. ग्रीक सैन्याने यानंतर चोहो बाजूंनी हल्ला चढवला. या युद्धात पोरसचे 12,000 सैनिक, 2 पुत्र आणि बहुतेक सेनापती ठार मारले गेले. अगदी क्षुल्लक पायदळ जिवंत राहिले. जखमी झालेल्या पोरसने अखेरपर्यंत लढा दिला. घायाळ राजा पोरसला सिकंदराच्या सैन्याने अटक केली आणि सिकंदरासमोर सादर केले. बंदिवान राजा पोरसला ज्यावेळी सिकंदरासमोर उभे करण्यात आले त्यावेळी सिकंदरने विचारले, मी तुला कसे वागवावे? यावर पोरस उद्गारला, जसे एका राजाने दुसऱ्या राजाला वागवावे. या निर्भीड उत्तराने सिकंदर खूप खुश झाला आणि त्याने राजा पोरसला औदार्याची वागणूक दिली. सिकंदराने त्याला लगेच त्याचे राज्य दिले आणि त्याच्याशी मैत्री केली. एवढेच नव्हे तर भारतातून परत जाताना सिकंदराने पोरसला पंजाबच्या क्षत्रपदी नियुक्त केले. तसेच त्याचे मूळ राज्यही काश्मीर सीमेपर्यंत वाढवून दिले. यानंतर पूर्वेकडील मगध या प्रबळ राज्यावर हल्ला करण्याचा सिकंदराचा मानस होता. पण पावसाळ्यात पावसामुळे आणि हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे सर्व नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. चिनाब नदी पार करेपर्यंत ग्रीक सैन्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर सैनिकांच्या हालअपेष्टा झाल्या होत्या आणि युद्धालाही ते कंटाळले होते. पण या सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोरस सोबत झालेल्या लढाईत ग्रीक सैन्याला भारतीयांच्या शौर्याची कल्पना आली. मगध साम्राज्य पुरू साम्राज्याच्या तुलनेत खूप बलाढ्य, शक्तिशाली आणि प्रबळ होते. त्यामुळे मगधवर चालून जाण्याची सैनिकांची इच्छा अजिबात नव्हती. अशा प्रकारे एका छोट्याशा साम्राज्याच्या राजाच्या शौर्याने जगज्जेत्या सिकंदराच्या गंगेच्या पलीकडे जाऊन जगाचा अंत पाहण्याच्या स्वप्नांनाही धुळीस मिळवले. आपणास ज्ञानसागरातील ही जेमतेम माहिती कशी वाटली कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. आवडलं असल्यास आपल्या खास मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.